तर मी असं म्हणतात की कोणती पण गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती गोष्ट रोज रोज करा, तुम्ही म्हणजे कॉन्स्टंट करा. आता मी जसं व्हिडिओ स्टार्ट वगैरे केलं होतं तर त्या टायमाला असं झालं की माझ्याकडून म्हणजे मी ट्राय केलं होतं, बट मला आहे ना कॉन्स्टंट गोष्टी होत नव्हत्या, जेणेकरून मी रोजच्या रोज गोष्टी करत नव्हतो. जसं की ब्लॉग केला, त्याच्यानंतर कॉमेडी व्हिडिओज. ब्लॉगमध्ये तर ठीक आहे होतं, कारण मला टाईम भेटत होता किंवा टॉपिक्स भेटत होते, तर त्यामुळे मग मी रेग्युलर नाही केलं होतं. बट त्यानंतर मग जेव्हा मी हे ट्राय केलं होतं त्यानंतर कोणतं कॉमेडी व्हिडिओज किंवा रील्स वगैरे, तर त्या रील्स वगैरेसाठी तर मग मी काय केलं होतं, जेवढं होईल तेवढं मी कॉन्स्टंट ठेवत होतो. पण प्रॉब्लेम अशी झाली माझ्या टाईमला की मी जेव्हा कॉन्स्टंट ठेवत होतो त्यावेळेस मला काय भेटत नव्हतं. आता मी सीनच झालं, मित्र वगैरे नव्हते, त्यानंतर कोणी येत नव्हतं, कंटेंट सुचत नव्हतं. त्यानंतर मग हळूहळू कंटेंट वगैरे सुचायला लागले, मित्र बनायला लागले, तर त्याच्या फोन वगैरे करत येत नव्हता. त्यामुळे मग मी ठरवलं की आता बघ आपण काय करू, तेही काहीतरी छोटे मोठे व्हिडिओ वगैरे ट्राय करू. त्याच्यानंतर मग आपण जर विचार केला तर मग आपण कॉमेडी व्हिडिओजवर वगैरे फोकस करू. त्यानंतर मग मी असं विचार करतो की जितकं होईल तितकं आपण म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओज, त्यानंतर काही म्हणते टेक व्हिडिओज वगैरे, त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये करायचा प्रयत्न मला चालू आहे. त्यानंतर जास्तीत जास्त जर मी विचार केला तर मला असं म्हणणं आहे की मी जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे, म्हणजे काही माहिती वगैरे देतात त्याच्याबद्दल व्हिडिओज देऊ, किंवा असे जे मोटिवेशनल व्हिडिओज आहेत ते ट्राय करू. कारण मी काल जस्ट एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर मी पोस्ट पण केला. हे व्हिडिओ पोस्ट झाल्याच्यानंतर मला कळतं आहे की मी जसे व्हिडिओ पोस्ट केला तसे मला तेच व्हिडिओ येत गेले इंस्टाला म्हणा, यूट्यूबला म्हणा, जेणेकरून मी मोटिवेट होईल अजून, त्या बाबतीतले व्हिडिओज मला येत गेले. त्यामुळे मग मी म्हटलं की बाबा आपण त्या करू, आता अजून जास्त कटपणे फोकस करू आणि अजून चांगले चांगले व्हिडिओज तयार करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता म्हणजे प्रॅक्टिस आहे, ते 1-2 मिनटाचा व्हिडिओ होईल, त्यानंतर 5 मिनटं, 10 मिनटं, त्यानंतर एक्स्ट्रा व्हिडिओ वाढत जातील. त्यामुळे आता सध्या स्टार्टिंग आहे, जो 1-2 मिनटाचा व्हिडिओ, त्यानंतर 5-5 मिनटाचा हळूहळू वाढवा. कारण मी यावेळेस ठरवलं की हळूहळू करू, प्रयत्न करेल, म्हणजे जितकं मला सुचत तेवढं मी बोलून त्यानंतर नंतर. पण हा एक गोष्ट आहे की मी कॉन्स्टंट राहण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळेस. म्हणजे काही ना काहीतरी, जसं मी चॅनलवर मोटिवेशनल, त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकायचा मी विचार केला आहे, तर मी हेच व्हिडिओ टाकेल. म्हणजे कधी मी मोटिवेट करण्याचा व्हिडिओ टाकेल, कधी मी इन्फॉर्मेशन देईल कोणत्या गोष्टीची, समजा XYZ कोणती पण गोष्ट असेल त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देईल. सरळ जर म्हणलं, मी इन्फॉर्मेशनच्या चॅनलच चालवतो यावेळेस. आणि त्यानंतर मग हळूहळू ग्रो करून ब्लॉगिंग आणि कॉमेडी व्हिडिओज आणि कोणत्या कंटेंट क्रिएशनवर फोकस करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे कॉन्स्टंट मी ह्याच्यात जर झालो तर मला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह मिळेल असं मला वाटतं. आणि मी आज याबद्दलचे भरपूर व्हिडिओज पाहिले की याच्यामध्ये जे लोक असं म्हणत आहे की बाबा तू जर कॉन्स्टंट एका फील्डमध्ये जर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलास तर तू नेहमी त्याच्यामध्ये कॉन्स्टंट राहशील, आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुला फरक पडेल की बाबा तू कॉन्स्टंट राहतोय का नाही, त्यानंतर तुला म्हणजे कोणती गोष्ट जमते का नाही, या सगळ्या गोष्टी तुला तेव्हा कळतील. ठीक आहे, सो मी आता ट्राय करेल या गोष्टीमध्ये कॉन्स्टंट राहण्याचा, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये कॉन्स्टंट करण्याचा, जसं कंटेंट क्रिएशन आलं किंवा ब्लॉगिंग वगैरे झालं त्यामध्ये.